नमस्कार, मी सुनीता पाटील. नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा सध्या जो मुद्दा आहे तो सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा आणि जीवाभावाचा झालेला आहे. कारण ऑक्सिजन हा सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे आणि नाशिकचा हा ऑक्सिजन वाचावा यासाठी आता सर्व पर्यावरण प्रेमी संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि नाशिककर, काही सामाजिक कार्यकर्ते हे अगदी तळमळीने या ठिकाणी तपोवन वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. तपोवनासाठी ज्यांनी अगदी प्रत्येक गोष्टीसाठी अट्टहास केलाय ते निरंजन टकले आज आपल्या सोबत आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, नाशिकचं तपोवन ही नाशिकची शान आहे, परंतु ती शान आज घालवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहे त्यावर आपण अग्रेसिव्ह होतोय, आपल्याला ट्रोलही केलं जात आहे की या विषयाचं राजकारण होतंय किंवा कुंभमेळा कुणाला काय करतो अशा पद्धतीने काही राजकीय टिप्पण्या होत आहेत. तर तुम्ही काय सांगाल? नाशिकचं तपोवन हे खूप महत्वाचं आहे कारण ऑक्सिजन खूप महत्वाचं आहे. असं आहे, हे जे तपोवन आहे ना, हे आत्ताच्या क्षणी दिवसाला 16 टन कार्बन ऍब्सॉर्ब करतंय. आज उद्या जर तुम्ही हे तपोवन नष्ट केलं तर हा 16 टन कार्बन आम्हाला रोज श्वासातून घ्यावा लागेल. त्यामुळे याचा थेट परिणाम माझ्या जगण्यावरती आहे, माझ्या मुलाबाळांच्या जगण्यावर आहे. म्हणून मी या विषयात आहे. मी कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी वगैरे नाहीये, त्यामुळे मी राजकीय नॅरेटिव्ह सेट या आंदोलनाला लोकांचंच समर्थन मिळतंय हे लक्षात आल्यानंतर त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हे राजकीय हेतूने केलं जातंय, अमुक केलं जातंय, तमुक केलं जातंय, माझ्यावरती रील बनवणार, ट्रोल करणार. एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यांना निरंजन टकले माहित नाहीये. मी रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडत नाही. मला माझं पर्यावरण वाचवायचंय, मला माझा निसर्ग वाचवायचा आहे, मला माझा ऑक्सिजन हा शाबूत ठेवायचा आहे. त्यामुळे कोणी कितीही रील बनवल्या आणि कितीही ट्रोल करायचा प्रयत्न केला, माझ्यावर नाही काय फरक पडत. मी माझ्या उद्दिष्टाशी एकदम कमिटेड आहे आणि ते मी करणार. कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये 15,000 झाडं लावण्याचा निर्णय घेतलाय. जी झाडं लावण्यासाठी गोवर्धनची जागा निश्चित केली, परंतु त्या ठिकाणी घेतलेली खड्डे, त्याचे रील्स आणि त्याचे जे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर प्रशासन नाशिककरांची दिशाभूल करताय का? 100%. 1.5 फुटावरती खड्डे खणलेले आहेत. 1.5 2 फुटावरती खड्डे खणलेत. गिरीश महाजनांची केळाची बाग अशी 1.5 फुटावरती आहे का? तिथे तुम्ही 4 5 फूट अंतर सोडून 2 झाडं लावता ना. इथं तुम्ही 1.5 फुटावरती बांधल्यानंतर तुमचा हेतू फ्रॉड आहे हेच लक्षात येतं याच्यातून. मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की राजकारण होतंय, तर मला पर्यायी जागा सुचवावी, नाशिककरांनी पर्यायी जागा सुचवावी. तुम्हाला काय वाटतं, तपोवना व्यतिरिक्त आणखी कुठे पर्यायी जागा आहेत? खूप पर्यायी जागा आहेत. आता जिथं त्यांना ती 18,000 झाडं लावायची आहेत तिथं साधुग्राम उभा राहा ना. हे तर सगळ्यात पहिली पर्याय आहे त्याच्यातला आणि तो सगळ्यात सोपा पर्याय. इथं एकही झाड कापायला लागणार नाही, झाड कापायचे पैसे खर्च होणार नाहीत. त्या ठिकाणी ते साधुग्राम उभा राहा आणि हा कुंभमेळा करा. आखाड्यांच्या जमिनींना तुम्हीच परवानगी दिल्या ना, मंगल कार्यालय काढायला, लॉन्स काढायला, रिक्रिएशन सेंटर काढायला. तेव्हा तुम्हाला समजत नव्हतं की इथं आपल्याला कुंभमेळा घ्यायला लागणार आहे नंतर. त्यावेळेला तुम्ही ते करू दिलं त्यांना. आणि आता जागा आणि आता माझ्याच्याही पलीकडचा प्रश्न हे आहे संपूर्ण नष्ट करून तुम्हाला जे माईस हब तयार करायचं आहे, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन, हे सगळं 35 एकर नष्ट करणार. पुढच्या वेळेचा साधुग्राम कुठे उभा राहील? ते राहील ना दर 12 वर्षांनी. यात कसला राजकीय नॅरेटिव्ह आहे? मी काय उमेदवार आहे का, पदाधिकारी आहे का, निवडणुका लढवतो का? नाही. नाशिकचं तापमान हे एप्रिल महिन्यामध्ये 44 अंश सेल्सिअसवर गेलेलं होतं आणि त्यानंतर जी इतकी वृक्षसंपदा नष्ट झाली, तर हा सर्व परिणाम नाशिककरांनाच भोगावा लागेल, कारण कुंभमेळा हा 12 वर्षांनी येतो अशा सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मी अत्यंत नामांकित पर्यावरण तज्ञांशी बोललो. त्यांनी सांगितलं नाशिकचं तापमान 6 डिग्री सेल्सिअस कमीत कमी वाढेल. म्हणजे 50-51 वरती जर टेम्परेचर गेलं तर नाशिकमध्ये उष्माघाताने लोक मरतील, सनस्ट्रोकनी, डिहायड्रेट होऊन. माझं इतकं प्रेम आहे या गावावर. मी लहानाचा मोठा इथं झालोय. माझ्या नाशिकमध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर कधीही 30च्या पुढे जात नव्हतं. ते आता तुम्ही ऑलरेडी 44 वरती आलेलं आहे. आता याच्या पोटीकडे ढकलायचंय, कडेलोट करायचं आहे. प्रशासन म्हणताय चर्चेला या, पर्यावरण प्रेमींनी, राजकारण्यांनी राजकारण करू नका, चर्चेला या. परंतु चर्चेमध्ये काय निष्पन्न होणार आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? काय चर्चा करायची? हा काय भाव करण्याचा विषय आहे का? की ते शासन म्हणणार आम्ही 2,000 झाडं तोडायची, मग आम्ही म्हणायचं नाही नाही आम्हाला मान्य नाही, मग ते म्हणणार 1500 तोडू. म्हणजे हे काय वाटाघाटी करण्याचा विषय आहे का? चर्चा काय करायची याच्यात? 100% ऑक्सिजन आज मला इथं मिळतो, मग ते काय 80%, 50%, 40% असं निगोशिएट करायचंय?
यात काही चर्चा होऊ शकत नाही ना. मला जगण्यासाठी श्वास हवाच आहे. मी अन्नाशिवाय 2 दिवस 8 दिवस राहू शकतो. अन्न पाण्याशिवाय लोक करतात ना उपोषण 10 दिवस. ते अन्न नाही का आपले अहमदनगरचे, हा ते करतात ना उपोषण अन्नाशिवाय. पण नाक दाबून बसा 2 मिनिटं. अन्नाशिवाय पाण्याशिवाय तुम्ही 8 दिवस 10 दिवस जगू शकता. ऑक्सिजन शिवाय 2 मिनिट नाही जगू शकत. त्यामुळे यात वाटाघाटी आणि चर्चा होणं असंभव आहे. नाशिकच्या तपोवनाच्या मुद्द्यावर हे होते निरंजनजी टकले सर, की ज्यांनी अगदी तळमळीने सांगितलेले आहे नाशिककरांचा हा जो श्वास आहे, माणूस अन्नाशिवाय जगू शकतो परंतु ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. मग आता प्रशासन नाशिककरांचा हा ऑक्सिजन खरंच हिरावून घेणार का हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे.